Hello students, I hope you all are happy at home. Today we are going to learn our new chapter in science. Chapter number 21. Busy at work, our internal organs. Okay, let us start. Can you recall? This is our first activity, but this part is reduced for this year only. Okay, then we start. Can you tell? पहा, कॅन यू रिकॉल ही ॲक्टिव्हिटी यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेली आहे, म्हणून आपण कॅन यू टेलपासून स्टार्ट करणार आहोत. ऑन पेज नंबर 107. What bodily needs or sensations do you become aware of even though you are reading a book? तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरात सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते? आता आपण पुस्तक पाहत आहोत किंवा रीड करत आहोत, तर आपल्या शरीरामध्ये कोणकोणती क्रिया चालू असतात? हो की नाही? आपण श्वास घेत आहोत म्हणजे रेस्पिरेशनची क्रिया चालू आहे. त्याच पद्धतीने आपल्या पोटामध्ये डायजेशनची क्रिया चालू आहे. तर जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे काही क्रिया चालूच असतात. हो की नाही? आपण कोणती वेगळी जरी क्रिया करत असाल तरी सुद्धा काही क्रिया हे सतत चालूच असतात. जसं आता रेस्पिरेशन हे आपल्याला जाणीव होऊ शकते. ठीक आहे. त्याच पद्धतीने हे क्रिया घडून आणण्यासाठी वेगवेगळे जे इंद्रिय असतात, ऑर्गन्स असतात, ते एकत्रित येऊन काम करत असतात. ठीक आहे. मग या काही क्रिया आणि त्या घडून आणणारी इंद्रिये याविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती पाहायची आहे. तर फर्स्ट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, श्वासोश्वास करणे, या क्रियेला श्वसन असं म्हणतात. वी नीड एअर, वॉटर अँड फूड टू लिव्ह. हो की नाही? आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न या 3 गोष्टींची गरज असते. आवर बॉडी गेट्स ऑक्सिजन. हो की नाही? आपल्या शरीराला ऑक्सिजन हे कशातून मिळते? आजूबाजूच्या हवेतून किंवा वातावरणातून आपल्याला ऑक्सिजन वायू लागते आणि ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम द एअर थ्रू ब्रीदिंग. हो की नाही? श्वसन या क्रियेमुळे आपल्याला बाहेरील जे ऑक्सिजन आहे ते आपल्या शरीराला मिळते. इन द लंग्स द ब्रांचेस ऑफ ट्रायकिया डिवाइड अँड रिडिवाइड हॅव्हिंग एअर सॅक्स ऑर alveoli at the end. On page number 108 you have given the diagram of the respiratory system. पहा, पेज नंबर 108 108 यावर तुम्हाला द रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था याची आकृती दिलेली आहे. तर ती आकृती तुम्ही काळजीपूर्वक पहा. In the lungs, the branches of trachea divide and redivide, having air sacs or alveoli at the end. पहा, तुम्ही जर ही आकृती पाहिला तर सुरुवातीला तुम्हाला ह्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे काही ऑर्गन्स दिसतात. पहा, पहिल्यांदा काय आहे? नोज दिसते का? नाक. नेक्स्ट ट्रायकिया और विंड पाईप मीन्स श्वसन नलिका. नेक्स्ट आहे लंग्स, फुफ्फुसे. अँड लास्टली डायफ्राम मीन्स श्वासपटल. दीज आर द ऑर्गन्स विच वर्क टुगेदर फॉर द रेस्पिरेटरी सिस्टीम. श्वसन संस्थेसाठी हे सगळे इंद्रिये आपल्याला काम करत असतेवेळेस दिसतात. डायफ्राम. डायफ्राम मीन्स श्वासपटल. श्वासपटल कशाला म्हणायचं आहे? द डायफ्राम इज अ फ्लेक्सिबल शीट लाईक पार्टिशन बिटवीन थोरॅसिस कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. पहा, श्वासपटल हे कुठं आहे? उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान
लवचिक पडद्यासारखा जो अवयव असतो त्याला आपण श्वासपटल असं म्हणतो. पहा या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे. ओके. द डायफ्राम अँड इट्स मूवमेंट. When the diaphragm moves downward, we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs. पहा, ज्यावेळेस श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशामध्ये भरते. वायुकोश पहा नवीन शब्द आहे. वायुकोश आपल्याला काय कुठं दिसते? यस, in the diaphragm. Okay. When the diaphragm moves upwards, air in the lungs is pushed out. आणि ज्यावेळेस श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छवाटाद्वारे हवा बाहेर टाकली जाते. याच क्रियेला आपण रेस्पायरेटरी किंवा श्वासोश्वास असं म्हणतो. मग पहा, एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे वायूंची देवाणघेवाण. तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो त्यावेळेस आपण बाहेरील ऑक्सिजन हे नाकाद्वारे आपण आत घेतो आणि ज्यावेळेस हवा बाहेर सोडतो त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे की आपल्या शरीरामधील जे कार्बन डायऑक्साईड आहे ते शरीराच्या बाहेर पडते. त्यालाच आपण उच्छ्वास असं म्हणतो. नेमकं काय पाहूयात. देर आर थिन blood vessels around every alveolus. When the inhaled air enters the alveolus, the oxygen in the air passes into the blood. वायुकोशामध्ये जे बाहेरील हवा पोहोचते, हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जाते आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेली जाते. तुम्हाला माहिती आहे की आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये काही वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत. तर ह्या रक्तवाहिन्यात ऑक्सिजन जाते आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात हे ऑक्सिजन वायू नेल्या जाते. ओके. देन ॲट द सेम टाइम कार्बन डायऑक्साईड ब्रॉट बाय द ब्लड एंटर्स द alveolus थ्रो एक्झलेशन. दिस कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट ऑफ द बॉडी. आणि पहा, ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्याच वेळेस शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेले कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधील हवेत मिसळतो. इन दिस वे अन एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस टेक्स प्लेस इन द alveoli. हो की नाही. उच्छ्वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते. तर याच क्रियेला आपण काय म्हणतो? एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑर रेस्पिरेटरी सिस्टीम. यानंतर तुम्हाला दिलेला आहे डू यू नो. तर हा सुद्धा भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. ओके. लेट्स स्टार्ट ऑन पेज नंबर 109. यावर जो द इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग आहे तो सुद्धा भाग यावर्षी वगळलेला आहे. ओके. लेट अस स्टार्ट फ्रॉम डायजेशन. डायजेशन म्हणजे पचन. तुम्हाला माहिती आहे आपण दिवसभरामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ खातो आणि ते आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होतात. पण नेमके कोणकोणते ऑर्गन्स डायजेशन करण्यासाठी मदत करतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. Let us now learn something about the alimentary canal, the digestive organs and their functions. Digestion takes place in the alimentary canal. हो की नाही. अन्नपचन हे कुठं होते? अन्ननलिकेमध्ये. हो की नाही. अन्ननलिका, पचनेंद्रिय व त्यांच्या आपल्याला कार्याविषयीची माहिती पाहायचं आहे. On page number 109 you have given the diagram of the digestive system. Now read the organs which helps in digestive system. तुम्हाला आकृतीमध्ये कोणकोणत्या इंद्रियाची नावे दिलेली आहे पहा पचन संस्थेमध्ये. तर कुठून सुरुवात होत आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम? फ्रॉम द माउथ. हो की नाही. तोंडापासून आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्ट झालेली दिसून येते. तर ह्या सगळ्याला आपल्याला म्हणायचं आहे ॲलिमेंटरी
canal. These all are the parts of alimentary canal. First, mouth, salivary glands, esophagus, liver, stomach, then small intestine and large intestine, and lastly anus. These are the main parts of the alimentary canal. Okay. Mouth means तोंड, हो की नाही. Salivary gland means लाळ ग्रंथी. Esophagus means ग्रासिका. Liver यकृत, दिस इज अ ग्लँड, हो की नाही, ग्रंथी आहे. स्टमक मीन्स जठर, त्याला आपण उदर किंवा पोट असंही म्हणतो. देन पॅनक्रियाज, स्वादुपिंड, दिस इज ऑल्सो अ ग्लँड, हे सुद्धा एक ग्रंथी आहे. स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे. लार्ज इंटेस्टाईन मीन्स मोठे आतडे. देन रेक्टम मीन्स मलाशय अँड लास्टली ॲनस मीन्स गुदद्वार. दीज आर द पार्ट्स ऑफ ॲलिमेंटरी कॅनल, हो की नाही. हे सगळे जे पार्ट्स आहेत हे कशाचे आहेत, ॲलिमेंटरी कॅनलचे. ओके. द ॲलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम द माउथ अँड एंड्स इन द ॲनस. ॲलिमेंटरी कॅनल हे कुठून सुरुवात झालेली आहे, माउथपासून, आणि शेवट काय आहे, ॲनस. ऑल द ऑर्गन्स कॉन्सर्न विथ डायजेशन ऑफ फूड आर कॉल्ड डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, हो की नाही. हे जे सगळे ऑर्गन्स आहेत, हे जे सगळे अवयव आहेत, आपण त्याला काय म्हणतो, डायजेशनसाठी मदत करणारे अवयव, हो की नाही. एखादे आता जसं डोळे आहेत, डोळे हे ऑर्गन आहेत. डोळे हे काय करतात, पाहण्याचं कार्य करतात. तर पाहण्याचं कार्य कोण करते असं म्हटल्यानंतर तुम्ही डोळे असं लगेच सांगता, कारण एकच ऑर्गन, एकच इंद्रिय या कार्यासाठी काम करतो. पण डायजेशनचं तसं आहे का, नाही. यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र आलेले आहेत आणि ते काम करत आहेत. यालाच आपण काय म्हणतो, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. ओके. सम डायजेस्टिव्ह ग्लँड्स अल्सो हेल्प इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. तर ज्या पद्धतीने वेगवेगळे अवयव डायजेशनसाठी मदत करतात, अगदी त्याच पद्धतीने काही डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. डायजेस्टिव्ह ग्लँड्स मीन्स काही अन्नग्रंथी आहेत, तर हे ग्रंथीसुद्धा डायजेशनसाठी मदत करतात. दे आर क्लोजली कनेक्टेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणूनच ह्या सिस्टीमशी ते अतिशय जवळ काय झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. ओके. ऑन द नेक्स्ट पेज, ओके, यू हॅव टू ड्रॉ धिस डायग्राम इन युअर notebook. Okay, first we have seen the diagram of respiratory system, and on page number 109 the digestive system. Okay, now on the page number 110. Okay, on this page also, do you know, हा जो भाग आहे हा सुद्धा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. The different parts of alimentary canal have different structures and functions. These different parts are called the digestive organs. Certain glands outside the alimentary canal assist the process of digestion. पहा, आपण वेगवेगळे भाग पाहिलेले आहेत, पार्ट्स ऑफ alimentary canal. माउथ, व्हॉट इज अ फंक्शन ऑफ माउथ. आता आपण alimentary कॅनलचे भाग पाहिलेले आहेत. पहिलं पाहिलेलं आहे तोंड, हो की नाही, माउथ ज्याला म्हणतो. मग त्याचं कार्य काय आहे, द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स इन द माउथ, हो की नाही. आता तोंडामध्ये, माउथमध्ये कोणकोणते अवयव आहेत तुम्हाला माहीत आहेत, टीथ आणि टंग. तर ह्या दोन्हीचं कार्य काय आहे, टीथ बाइट्स द फूड, इट ब्रोकन इनटू व्हेरी स्मॉल पीसेस अँड कन्व्हर्ट इनटू द बोलस अँड इट इज स्वॉलो with the help of tongue, and the bolus passes through the esophagus into the stomach. पहा, तोंडाचं कार्य काय आहे की आपण ज्यावेळेस अन्न आपल्या तोंडामध्ये टाकतो त्यावेळेस काय करतो, तोंड, दात जे आहेत तोंडातले ते अन्न बारीक करतात आणि आपल्या घशामध्ये आणि कानशिळ्याजवळ जे सलावा नावाची ग्रंथी आहे ते आपल्या अन्नामध्ये मिक्स होते आणि आपलं अन्न खूप सॉफ्ट होतो. सॉफ्ट म्हणजे मऊ होतो, एक अन्नाचा गोळा तयार होतो आणि तो जिभेच्या मदतीने तो अन्न इसोफॅगसमध्ये म्हणजे ग्रासिके
मार्फत जठरात जातो. जठरात म्हणजे आपल्या पोटामध्ये पोहोचतो. ओके. नंतर आहे स्टमक. मग ज्यावेळेस अन्न आपल्या पोटामध्ये जाते त्यावेळेस पोटाची काय क्रिया आहे पहा. आपल्या पोटाचं जे स्ट्रक्चर आहे, शेप आहे तो कसा आहे, बॅग लाईक. हो की नाही. आपल्या शरीरामध्ये जे उदर आहे, पोट आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, लाईक अ बॅग, एखाद्या पिशवीसारखं आहे. बरोबर आहे. मग आपल्या पोटाचं काय फंक्शन आहे, सम डायजेस्टिव्ह ॲक्शन्स टेक प्लेस हिअर. आपल्या पोटामध्ये काही ग्रंथी आहेत, ते ग्रंथी आपल्या अन्नामध्ये मिक्स होतात. सम डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स आर डिस्ट्रॉइड्स. आणि आपल्या अन्नामध्ये समजा काही जर्म्स आले असतील तर ते सुद्धा आपल्या पोटामध्ये काय होतात, डिस्ट्रॉय होतात. फूड इज चर्न अँड चेंज्ड इन टू स्लरी. आणि आपल्या पोटामध्ये आपले जे अन्न आहे ते काय होतं, चर्न होतं. चर्न म्हणजे घुसळणे. जसं आपण ताकामधून लोणी घुसळून वेगळं करतो की नाही, अगदी त्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये आपलं अन्न काय होतं, घुसळल्या जातं. ओके. देन इट पासेस इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. मग आपल्या पोटामधून आपलं जे अन्न आहे ते आता कुठं जातं, स्मॉल इंटेस्टाईन. आता पहा, स्मॉल इंटेस्टाईन, तुम्ही आकृतीकडे लक्ष द्या, आकृतीचं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल हे जे पार्ट्स आहेत ते. पहिल्यांदा आपण काय पाहिलेलं आहे, माउथ, नंतर पाहिलेलं आहे इसोफॅगस, नंतर स्टमक, आणि आता आपण पाहणार आहोत स्मॉल इंटेस्टाईन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन कसं दिसत आहे बरं, नॅरो ट्यूब. हो का नाही, एखाद्या ट्यूब लाईक, एखाद्या नळीसारखा हा जो भाग आहे आपल्याला दिसतो. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे, इट इज द 7 meters लेंथ. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ अन अडल्ट इज अबाउट 7 meters लॉंग. हो की नाही. अडल्ट माणसामध्ये हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे याची लांबी किती आहे, 7 meters. ओके. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग about several digestive processes and completes the process of digestion. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनची क्रिया काय होते, कंप्लीट होते. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्येच ॲब्झॉर्ब्स द युजफुल डायजेस्टेड फूड मटेरियल. आपल्या अन्नामध्ये जे जे महत्त्वाचे घटक आहेत, जे जे आपल्या शरीराला नरिशमेंट देतात, जे जे पोषक घटक आहेत, हे सगळे घटक आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय केल्या जातात, ॲब्झॉर्ब केल्या जातात. पहा, ॲब्झॉर्ब इन टू द ब्लड अँड लास्टली द रिमेनिंग सबस्टन्सेस पास इन टू द लार्ज इंटेस्टाईन. आणि जो रिमेनिंग पार्ट आहे, जो राहिलेला शिल्लक भाग आहे, तो कुठे जातो, लार्ज इंटेस्टाईनमध्ये. ओके. आता लार्ज इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर कसं आहे, हो की नाही, ब्रॉड ट्यूब. दिस इज द ब्रॉड ट्यूब. आणि जे स्मॉल इंटेस्टाईन आहे तो कसा आहे, नॅरो ट्यूब. स्मॉल इंटेस्टाईन आपल्याला अरुंद दिसतो, पण जो लार्ज इंटेस्टाईन आहे तो कसा दिसतो, त्याच्यापेक्षा थोडा मोठा अरुंद आपल्याला असलेला दिसून येतो. आणि याची जी लांबी आहे ते किती आहे, 1.5 meters. आणि पहा, मग लार्ज इंटेस्टाईनचं काय फंक्शन आहे, त्याचं काय कार्य आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आपल्या शरीरामध्ये जे पाणी आहे ते ॲब्झॉर्प्शन करण्याचं कार्य हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये होते. नंतर आहे कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ फिसेस फॉर सम टाईम. आपल्या डायजेशनमधला जो शिल्लक असलेला भाग आहे, रिमेनिंग जो सबस्टन्सेस आहे, तो या ठिकाणी काय केला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो. मच ऑफ द वॉटर इन द रिमेनिंग सबस्टन्सेस इज ॲब्झॉर्ब इन टू द बॉडी अँड फिसेस ऑर स्टूल आर फॉर्म्ड. जो आपल्या शरीराला आवश्यक नसलेला जो भाग आहे या ठिकाणी ॲब्झॉर्ब केला जातो. आणि लास्टली द फिसेस कलेक्ट इन द रेक्टम फॉर सम टाईम, लॅटर दे आर एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. ॲनसद्वारे हा जो शिल्लक असलेला भाग आहे तो आपल्या शरीराच्या बाहेर फेकला जातो. तर अशा पद्धतीने डायजेशनची क्रिया आपल्याला ॲलिमेंटरी कॅनलमध्ये झालेली दिसून येते. मग तुम्हाला पाठ करायचा आहे ॲलिमेंटरी कॅनल, पार्ट्स ऑफ ॲलिमेंटरी कॅनल्स. सांगता येईल का बरं? यस, माउथ, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड ॲनस. दीज आर द पार्ट्स ऑफ द ॲलिमेंटरी
कॅनल. तर प्रत्येक पार्टचे स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं काय फंक्शन आहे तुम्हाला हे सुद्धा पाठांतर करायचं आहे. ओके. नाव ऑन पेज नंबर 111. डू यू नो, if you want healthy teeth, we need to look after them. Every tooth has a covering of enamel which protects the delicate inner parts of the tooth. Enamel is the hardest substance in our body, but if we do not keep our teeth clean, even this enamel corrodes and teeth decay. पहा, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला चांगले व्यवस्थित जर दात हवे असतील तर त्याची आपल्याला काळजी सुद्धा घेणं आवश्यक आहे. हो की नाही. बऱ्याच जणांचे दात किडतात, कुजतात. का? कारण आपण त्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. वी हॅव टू ब्रश आवर टीथ 2 times डेली. यू हॅव टू ब्रश युअर टीथ 2 times. आपण आपल्या दातांना ब्रश 2 वेळेस करणं आवश्यक आहे, सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर, तरच आपले दात व्यवस्थित राहू शकतात. आणि तुम्हालाही माहीत आहे का, आपल्या शरीरामध्ये सर्वात कठीण जो भाग आहे तो कशाचा आहे? दाताचा. आपल्या दातावर जो इनॅमल हा भाग आहे तो आपल्या शरीरातील सर्वात कठीण, सर्वात स्ट्रॉंग असलेला हा भाग आहे. तुम्हाला जर विचारलं की शरीरातील सर्वात कठीण भाग काय, तर बरेच जण काय सांगतात? बोन, हाडं. पण नाही, हाडापेक्षाही आपल्या दातावरचा जो इनॅमल आहे तो सर्वात कठीण भाग आहे. आणि आपण जर दात व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर हा इनॅमल काय होतो? नष्ट होतो आणि आपले दात किडतात. ओके. बी केअरफुल अबाउट इट. While having our meals, we enjoy many different tastes and flavors. We sense them using our tongue and nose. But sometimes we find that a food item tastes or smells bad. It may be because the food is spoiled. One should pay attention to such changes in food. In case the food has really gone bad, one can avoid eating it. अनेक वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस की जेवत्या वेळेस अन्नाचा जो स्वाद आहे, जी टेस्ट आहे ते काय होते? बदलते. हो की नाही. बऱ्याच वेळेस अन्नाचा वास सुद्धा येतो. तर हे कशामुळे होतो? अन्न स्पॉईल झाल्यामुळं, अन्न खराब झालं याची लक्षणे आपल्याला लक्षात येतात. एकतर त्याची टेस्ट, चव बदलते किंवा त्याचा स्मेल, वास सुद्धा आपल्याला कसा येतो? वेगळा येतो. म्हणून अन्न खराब झाले असल्यास ते आपल्याला खाण्याचं टाळायचं आहे, खायचं नाही. आपण जर ते अन्न खाल्लो तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. ओके. नेक्स्ट पार्ट, सिस्टीम्स इन द बॉडी. इंद्रिय संस्था. यू हॅव सीन हाऊ सेव्हरल ऑर्गन्स वर्क टुगेदर इन ब्रिंग अबाउट रेस्पिरेशन. इफ इवन वन ऑफ देम ऑर्गन्स डज नॉट फंक्शन प्रॉपरली, द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन विल नॉट बी कम्प्लिटेड. तुम्हाला माहिती आहे, आपण रेस्पिरेशन सिस्टीम आताच पाहिलेली आहे. अनेक इंद्रिय मिळून श्वासोश्वास घडून आणतात. यापैकी कुठलाही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर ही क्रिया म्हणजे श्वसनाची क्रिया किंवा श्वासाची क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच वर्क टुगेदर टू कॅरी आउट फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ सिस्टीम. संस्था म्हणजे सिस्टीम. A group of organs which work together to carry out a function of the body is called a system. म्हणजे शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियाच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. Thus, the nose, trachea, lungs and the diaphragm together make up respiratory system. म्हणूनच नाक, श्वसननलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था म्हणतात. ज्यावेळेस अनेक इंद्रिय एकत्र येऊन काम करतात त्यावेळेस त्यांना संस्था किंवा सिस्टीम असं म्हणतात. ओके. एनर्जी फॉर द बॉडी. आपल्या शरीराला ऊर्जेची सुद्धा आवश्यकता आहे. पहा, मग शरीरातील ही जी ऊर्जा आहे ही आपल्याला कशी मिळते? Through the process of respiration, oxygen enters into the blood. तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन हे आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशनद्वारे येते. The digested food nutrients are also absorbed into the blood. Blood carries oxygen and nutrients to all the parts of the body. Are also absorbed
nutritions. Okay, some nutrients act as fuel for the body. Through slow burning of this fuel the body gets energy. मग आपल्या शरीराला ऊर्जा कशातून मिळते? तुम्हाला माहिती आहे की पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. तर हे जे फूड कॉन्स्टिट्युएंट्स आहेत हे तुम्हाला पुढच्या वर्षी आहेत अभ्यासक्रमामध्ये. जे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, हे जे अन्न घटक आहेत हे अन्न घटकामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते आणि हे अन्न घटक हे आपल्या अन्नातून आपल्या शरीरामध्ये जातात. तर याची सविस्तर माहिती आहेच पुढे आपण पुढल्या वर्षी पाहणारच आहोत. ओके, आता तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की शरीराला ऊर्जा हे वेगवेगळ्या अन्न घटकातून आपल्याला मिळत असते. ओके, नेक्स्ट आहे सर्क्युलेशन ऑफ ब्लड. सॉरी, त्यालाच म्हणतात रक्ताभिसरण. ओके, नाही, आपल्या शरीरामध्ये रक्त असतं, माहिती आहे तुम्हाला, ब्लड्स असतं. मग हे क्रिया कशी होते? Blood circulation is the process of keeping the blood flowing through all the parts of the body. पहा, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते सतत वाहत असते. पहा, शरीराच्या सर्व भागात आपल्याला रक्तवाहिन्या दिसतात आणि ह्या रक्तवाहिन्यातून रक्ताभिसरण म्हणजे रक्ताची ये-जा हृदयाकडून अवयवाकडे आणि सर्व अवयवाकडून हृदयाकडे ही जी क्रिया आहे ही सतत चालू ठेवते. पण हे रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते माहिती आहे का तुम्हाला? यस, पहा, you know that the heart continuously contracts and relaxes for this very purpose. A network that consists of tubes or vessels that carry blood away from the heart and those that brings blood back to the heart is spread throughout the body. पहा, हे काम होण्यासाठी जे हृदय आहे तो हृदय सतत काय होतो? कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट्स मीन्स आकुंचन अँड रिलॅक्स मीन्स शिथिलीकरण. उदाहरणामध्ये तुम्ही हे पाहिलात का? ॲटो रिक्षांचा जो पॉव पॉव करणारा हॉर्न असतो, पहा, त्याला दाबले की तो काय होतो? आकुंचन पावतो आणि सोडल्यानंतर काय होतो? प्रसरण पावतो. तर अगदी त्याच पद्धतीने आपला हृदयसुद्धा कशा पद्धतीने काम करतो? कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस. ओके, तर अशाच पद्धतीने हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे आपल्या शरीरामध्ये पसरलेले असते. The process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. पहा, शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. ओके, this is the definition of blood circulation. What is the blood circulation? The process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. Okay, now see, the hearts and the network of blood vessels together form the circulatory system. As long as we are alive, the process of blood circulation goes on continuously, day and night. पहा, आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते आणि त्याच पद्धतीने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्यात मिळून रक्ताभिसरण संस्था तयार होते. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम हे रात्रंदिवस चालूच असते. असं झालेलं आहे का? आपण रात्री झोपलो आणि आपलं रक्ताभिसरण क्रिया थांबलं, असं शक्य आहे का? नाही. काही जे क्रिया आहेत, काही जे प्रोसेस आहेत ते कशा आहेत? कंटिन्युअस चालूच असतात. जसं रेस्पिरेशन आहे त्याच पद्धतीने सर्क्युलेशनसुद्धा आहे. ओके, on page number 112 you have given the diagram of the circulatory system. You have to look. पहा,
सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था याची आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? हृदय आहे. दिसते का? पहा, हृदय माहीत आहे तुम्हाला, हो की नाही? हृदयापासून हे आपल्याला काही ब्लड व्हेसल्स दिसतात. तर हे जे ब्लड व्हेसल्स आहेत ते हृदयापासून आपल्या शरीरातील इतर अवयवापर्यंत काही ब्लड व्हेसल्स रक्त पोहोचतात आणि त्याच वेळेस दुसरे जे रक्तवाहिन्या आहेत ते हृदयापर्यंत काय होतात? अशुद्ध रक्त आणण्याचं कार्य करतात. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाची क्रिया चालूच असते आणि हे हार्ट, आपला हृदय, या क्रियेला घडवून आणतो. आणि हार्ट आपला कशा पद्धतीने काम करतो? कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. ओके. नाउ द नेक्स्ट इज द नर्वस सिस्टीम, चेता संस्था. पहा, the functions of the respiratory, circulatory and digestive system are vital for the body. पहा, आपल्या शरीराला रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम हे जे आहेत हे सगळे संस्था किंवा ह्या सगळ्या क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत, हो की नाही? व्हायटल, अतिशय आवश्यक आहेत. ह्या जर क्रिया झाल्या नाहीत तर आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकत नाहीत. ओके. दे हॅव टू बी कॅरीड आउट केअरलेसली. There are some tasks that we carry out only when we like, for example, speaking, running, studying, playing. पहा, आपल्या शरीराद्वारे असे काही क्रिया घडतात जे की आपली इच्छा असते किंवा आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण ती क्रिया करू शकतो. उदाहरणामध्ये स्पीकिंग आहे, ज्यावेळेस बोलायचं आहे त्याच वेळेस आपल्या मनाने आपण बोलू शकतो, हो की नाही? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत याच्यावर आपला नियंत्रण असतो, हो की नाही? बोलण्यावर आपला नियंत्रण असतो, रनिंग, पळणे, काम करणे. पण अशाही काही क्रिया आहेत ज्यावर आपलं नियंत्रण नसतो. फॉर एक्झाम्पल, आपण आत्ताच पाहिलेलं आहे सर्क्युलेशन, रक्ताभिसरण. हे आपल्याला वाटलं की नाही आता आपलं रक्ताभिसरण होऊ नये, थांबावं, तर हे शक्य आहे का? नाही. तर आपल्या शरीरामध्ये काही कंटिन्युअस प्रोसेस आहेत जे की आपल्या नियंत्रणाच्या, आपल्या इच्छेच्या व्यतिरिक्त सुद्धा होऊ शकतात. मग पहा, यू हॅव लर्न दॅट कोऑर्डिनेशन मीन्स paying attention to all the different functions and ensuring that they all occur at the right time and in the right manner. Maintaining this coordination is the function of the brain. पहा, ह्या जे सगळे क्रिया आहेत ह्या सर्व प्रकारच्या क्रियेवर, कामावर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन, म्हणजे समन्वय साधने. हे तुम्ही शिकला आहात. तर असा जो समन्वय आहे किंवा कोऑर्डिनेशन आहे, हे समन्वय कोण घडून आणतो? ब्रेन, मेंदू, हो की नाही? आपला ब्रेन सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे शरीरामध्ये, कारण मेंदू आणि शरीराच्या विविध भागामध्ये सतत संपर्क असतो, कोऑर्डिनेशन असतो. पहा, दिस इज अ नेटवर्क ऑफ नर्व्स दॅट कॅरी मेसेजेस टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन अँड द पार्ट्स ऑफ द बॉडी. The brain and the network of nerves are together called the nervous system. The nervous system functions to coordinate all our bodily functions. हो की नाही? आपल्या शरीरामध्ये जे मेंदू आहे, मेंदू आणि शरीराच्या विविध भागामध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना काय म्हणतात? चेतातंतू, नर्वस सिस्टीम. पहा, आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करतात. पहा, तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे, द नर्वस सिस्टीम. तर आपल्या मेंदूपासून वेगवेगळे हे जे चेतातंतू आहेत ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे पसरलेले दिसतात. त्याला काय म्हणतात? नर्व्स. हे जे नर्व्स आहेत हे आपल्याला मेंदूपासून वेगवेगळ्या भागाकडे गेलेले दिसतात. मेंदू आणि या चेतातंतू यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं, म्हणून आपल्या प्रत्येक कार्यावर नियंत्रण असतो. ओके. नाव पेज नंबर 113. तर याच्यावर सुद्धा जो डू यू नो हा पहिला भाग दिलेला आहे तो वगळलेला आहे. ओके. नाव अदर सिस्टीम्स इन द बॉडी. मग आता हे जे आपण वेगवेगळे सिस्टीम्स पाहिलेले आहेत आतापर्यंत त्याच्या व्यतिरिक्तही काही आपल्याला सिस्टीम्स दिसतात. मग ते कोणकोणते आहेत? आतापर्यंत आपण काय काय पाहिलोत? कोणकोणते संस्था पाहिलोत? कोणकोणते सिस्टीम्स पाहिलोत? यस,
फर्स्ट रेस्पिरेटरी सिस्टीम, देन डायजेस्टिव्ह सिस्टीम, देन सर्क्युलेटरी सिस्टीम, हो की नाही. आणि आता आपण पाहिलेलं आहे नर्वस सिस्टीम. तर याच्या व्यतिरिक्तही काही भाग आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, the skeletal system gives support and shape to the body and protects the important organs inside it. The excretory system expels the waste substances that are formed in the body. पहा, आपल्या शरीराला आधार देण्याचं, आकार देण्याचे काही इंद्रिये काम करतात. त्याला काय म्हणतात? स्केलेटल सिस्टीम. नंतर आहे द एक्सक्रीटरी सिस्टीम. एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? उत्सर्जन संस्था. हे जे उत्सर्जन संस्था आहे हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कार्य करते. आपल्या शरीराला जो आवश्यक घटक लागत नाही आपण खाल्लेल्या अन्नामधून, त्याला टाकाऊ पदार्थ म्हणतात. तर हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं कार्य हे कोण करतं? उत्सर्जन संस्था. त्याला आपण एक्सक्रीटरी सिस्टीम असं म्हणतो. त्याच पद्धतीने द वर्किंग ऑफ ऑल दीज सिस्टीम्स इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स बट इट इज इम्पॉर्टंट टू हॅव इन्फॉर्मेशन अबाउट देम. पहा, ह्या जे सर्व संस्था आहेत, हे संस्था किंवा त्यांची कार्य हे अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याशिवाय आपण या सगळ्यांची माहिती पाहिलेलीच आहे. मग आता आपण काय काय शिकलेलो आहोत पहा. व्हॉट वी हॅव लर्न्ड. फर्स्ट, अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स दॅट टुगेदर कॅरी आउट सम फंक्शन्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड सिस्टीम. पहिल्यांदा आपण काय पाहिलेलं आहे? संस्था, इंद्रिय संस्था. शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? सिस्टीम किंवा इंद्रिय संस्था. द नोज, ट्रायकिया, लंग्स अँड डायफ्राम आर ऑर्गन्स दॅट फॉर्म द रेस्पिरेटरी सिस्टीम. नाक, श्वसननलिका, फुफ्फुसे, श्वासपटन मिळून श्वसन संस्था बनते. त्याच पद्धतीने नंतर आपण काय पाहिलेलं आहे? द माउथ, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum and anus and certain glands outside the alimentary canal are the organs of the digestive system. Okay, these are all about the digestive system. पचन संस्था याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर त्याचे वेगवेगळे भाग सुद्धा आपण पाहिलेले आहेत, हो की नाही. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार. आणि त्याच पद्धतीने अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी याचा सुद्धा पचन संस्थेमध्ये समावेश होतो. देन other system like the circulatory system, the skeletal system, the excretory system also take care of other important functions of our body. The nervous system coordinates all the functions of the body. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे संस्था कार्यरत आहेत, हे आपण पाहिलेलंच आहे. द नर्वस सिस्टीम कोऑर्डिनेट्स ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. पहा, आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे संस्था आहेत ते एकमेकांशी कोऑर्डिनेट असलेले आपल्याला माहीत आहेत. फॉर अस टू लीड अ हेल्दी लाईफ ऑल आवर सिस्टीम मस्ट फंक्शन स्मूथली. पहा, मग हे जे सगळे संस्था आहेत किंवा सिस्टीम्स आहेत हे कसे पाहिजे? आपल्याला व्यवस्थित सुरळीतपणे चालू राहणं आवश्यक आहे, तरच आपण निरोगी आयुष्य जीवन जगू शकतो. यामध्ये एकही जर संस्था बिघडली तर आपलं आरोग्य काय होतो? बिघडतो. म्हणून निरोगी राहण्यासाठी हे जे सगळे सिस्टीम्स आहेत यांचे कार्य व्यवस्थित होणं आवश्यक आहे. ओके, यू हॅव टू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स एक्सरसाइज ऑन पेज नंबर 114 इन युअर सायन्स नोटबुक. ठीक आहे, तुमच्या वहीमध्ये तुम्हाला या पाठाचे प्रश्नोत्तर एक्सरसाइज लिहून ठेवायची आहेत. ओके, इन दिस वे वी हॅव लर्न दिस लेसन. फॉर बेटर अंडरस्टँडिंग, read this chapter again and again and watch this video again and again. Okay, thank you.